वेलकम टू मंदिराज किचन. मंदिराज किचनमध्ये अत्यंत मनापासून तुमचे स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत गव्हाच्या पिठापासून बनवलेले तळणीचे मोदकची रेसिपी. अत्यंत सोप्या पद्धतीने तुम्हाला सहज करता येतील अशा पद्धतीने मोदकची रेसिपी इथे सांगितलेली आहे. आणि शिवाय मोदकाला छान कळ्या कशा पाडता येतील यासाठी 2 पद्धती सांगितलेल्या आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर वळूयात आपल्या रेसिपीकडे. सर्वात आधी मोदकाचे वरील आवरण बनवण्यासाठी त्याचे पीठ मळून घेऊयात. त्यासाठी इथे 1 वाटी गव्हाचे पीठ आणि अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे. त्यामध्ये चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये गरम तुपाचे थोडेसे मोहन घालायचे आहे. हे व्यवस्थित सर्व पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मोहन घातल्यानंतर सर्व पिठाला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने पिठाची थोडीशी मूठ बांधून बघायची, म्हणजे आपले मोहन व्यवस्थितपणे मिक्स झालेले आहे. आता यामध्ये थोडे थोडे पाणी घालून आपण व्यवस्थितपणे पीठ मळून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपण पीठ मळून घेतलेले आहे. वरतून थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. पीठ खूप जास्त घट्ट मळायचे नाही, मऊसर पीठ मळायचे आहे. आता हे पीठ आपण अर्धा तास भिजत ठेवूया. तोपर्यंत आपण आता सारणाची तयारी करून घेऊयात. त्यासाठी इथे पॅन गरम करून घेतलेला आहे. त्यामध्ये 2 चमचे तूप घ्यायचं आहे. आता यामध्ये ओल्या खोबऱ्याचा किस घालायचा आहे. मी इथे 1.5 वाटी ओल्या खोबऱ्याचा किस घेतलेला आहे. हा तुपामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. आता यामध्ये आपल्याला भाजून घेतलेली खसखस घालायची आहे. इथे मी 2 ते 3 चमचे भाजून घेतलेली खसखस घातली आहे. ती व्यवस्थितपणे यामध्ये मिक्स करून घ्यायची. आता यामध्ये आपल्याला घालायचा आहे गूळ. इथे मी 1 वाटी गूळ घेतलेला आहे. 1.5 वाटी खोबऱ्याला 1 वाटी गूळ इतके प्रमाण घ्यायचे आहे. गूळ व्यवस्थितपणे मिक्स करून घेतल्यानंतर त्यामध्ये थोडेसे जायफळ घालायचे आहे आणि त्याचप्रमाणे थोडीशी विलायचीही घालायची आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. इथे गूळही व्यवस्थितपणे मिक्स झालेला आहे. अशा पद्धतीने आपले सारण तयार झालेले आहे. आता हे थोडेसे थंड होऊन देऊयात. आपले सारण थंड झालेले आहे. आता आपण मोदक करायला घेऊ. त्यासाठी आपण मळून ठेवलेल्या पिठातनं पेढ्याच्या आकाराचा एक उंडा घ्यायचा आहे आणि तो पुरीच्या आकारामध्ये लाटून घ्यायचा आहे. खूप जास्त जाड नाही लाटायची. अशा पद्धतीने आपण पारी लाटून घेतलेली आहे. आता याला 3 बोटांच्या साहाय्याने या अशा पद्धतीने कळ्या पाडून घ्यायच्या आहेत. यामध्ये सारण भरून घ्यायचे आहे. आणि व्यवस्थित हळूवारपणे
या कळ्या बंद करून घ्यायच्या आहेत। बघू शकता तुम्ही किती सुंदर अशा कळ्या पडल्या आहेत मोदकाला। अशाच पद्धतीने आपण मोदक तयार करून घेऊया। त्याचप्रमाणे मी आणखीन एक पद्धत तुम्हाला इथे दाखवते। आधी पारी लाटून घ्यायची आहे। 3 बोटांच्या साहाय्याने कळ्या पाडणं अवघड जात असेल तर या पद्धतीने तुम्ही मोदक तयार करू शकता। त्यासाठी सारण आधी आपण पारीवरती टाकून घ्यायचं आणि अशा पद्धतीने कळ्या पाडून घ्यायच्या आहेत। अत्यंत सोपी पद्धत आहे, कोणीही सहज करू शकेन अशा पद्धतीने सुंदर असे मोदक तयार होतात। आपले सगळे मोदक तयार झालेले आहेत। आता यांना तळून घेऊयात। इथे आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले आहे। तेल आपले तापलेले आहे। आता यामध्ये हळूवारपणे मोदक सोडायचे आहेत। मध्यम आचेवरती व्यवस्थितपणे तळून घ्यायचे आहेत। गॅस मोठा करायचा नाहीये। व्यवस्थितपणे अशा पद्धतीने तेलामध्ये हलवून व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत, जेणेकरून मोदकाचा वरचा जो शेंड्याचा भाग आहे तो कच्चा राहता कामा नये। अशाच पद्धतीने बाकीचे सर्व मोदक आपण तळून घेऊया। तुम्ही बघू शकता मस्त असा कलर आला आहे मोदकांना आणि अजिबात तेलकट दिसत नाहीयेत, अजिबात तेलकट नाहीयेत। अशा पद्धतीने आपण सर्व मोदक तळून घेतलेले आहेत। गणपती बाप्पाला आवडणारे मोदक आपले तयार झालेले आहेत। अत्यंत सोप्या पद्धतीने सांगितलेली ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही ही रेसिपी अशा पद्धतीने नक्की बनवून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच छान छान रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।